राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज रेशीमबाग कार्यालयामध्ये बौद्धिक मुख्यमंत्र्यांसह भाजपा आमदार रेशीमबागेत दाखल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमदारांसह रेशीमबागेत। संघाच्या बौद्धिकसाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे रेशीमबागेत, अजित पवार येणार का याकडे लक्ष। बेळगाव केंद्रशासित प्रदेश करायचा असेल तर मुंबईही केंद्रशासित करा, कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांची मागणी। हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता। आजच्या हिवाळी अधिवेशनात बीड परभणी घटनेवर चर्चा, कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री उत्तर देणार। मुंबईतील बोट दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू, तर दोघांची प्रकृती गंभीर, दोघे अद्यापही बेपत्ता। 98 पर्यटकांची सुखरूप सुटका। आणि धुळ्यातलं तापमान पुन्हा खाली घसरलं, 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जनजीवन विस्कळीत।